नमस्कार. आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण शेजवान नूडल्सची रेसिपी बघणार आहोत. बेसिक भाज्या वापरून टेस्टी शेजवान नूडल्स कसे बनवायचे, तर रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आता तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती सुद्धा नक्की फॉलो करा. वळूया आपण कृतीकडे. सर्वात आधी मी ते हक्का नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे. हे नूडल्सचं पॅकेट कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असतं, तिथं तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत. इथे गाजर घेतलेला आहे, कोबी घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कातीचा कांदा असतो तोच कांदा मी इथे वापरला आहे. तर अद्रक, लसूण आणि मिरची आणि इथे कातीचा कांदा घेतलेला आहे. तर आता हेच बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्यासुद्धा घेऊ शकता. आता इथे मी नूडल्सचं पॅकेट घेतलेलं आहे, तर अर्धे नूडल्सच आता मी इथे बनवणार आहे. तर आता इथे पाणी तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. तर आता हे पाणी जे आहे ते आपल्याला नीट उकळवून घ्यायचं आहे. पाण्याला एक उकळी आली ना, तेव्हा आपल्याला नूडल्स जे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 90% आपल्याला नूडल्स जे आहेत ते शिजवायचे आहेत. 5 मिनटाचा टायमर तुम्ही लावा आणि 5 मिनटाच आपल्याला हे नूडल्स जे आहेत ते उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. 5 मिनटानंतर असे आपले नूडल्स जे आहेत ते तयार होतात. तर पूर्ण आपल्याला नाही शिजवायचं आहे. आता नूडल्स जे आहेत ते आपले शिजलेले आहेत. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे नूडल्सचं पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक गाळणी घेतलेली आहे आणि आता नूडल्स जे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व पाणी जे आहे ते आपल्याला नीट गाळून घ्यायचं आहे. तेल आणि मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे, त्यामुळे आपले नूडल्स जे आहेत ते एकदम सुटसुटीत होतात, अजिबात चिपकत नाही. तर अशा प्रकारचे नूडल्स जे आहेत ते तुम्हाला भेटतात. तर आता इथे एका भांड्यामध्ये मी तेल गरम केलेलं आहे. 1 ते 2 चम्मच तेल तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण टाकला आहे आणि 1 मिरची टाकलेली आहे. मिरची जी आहे ती ऑप्शनल आहे, कारण नंतर आपण शेजवान सॉस वगैरे ॲड करणार आहोत. चिली सॉस पण तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता. इथे मी अद्रकचे तुकडे टाकलेले आहेत. कातीचा कांदा जो आहे त्याचाच कांदा मी इथे घेतला आहे, तोच इथे तुम्हाला ॲड करायचा आहे. त्याच्याने खूप छान टेस्ट येतो. त्यानंतर मी इथे गाजर ॲड केलेला आहे. गाजर जे आहे ते अर्धा कप घेतलेला आहे. तर आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला नीट परतून घ्यायची आहेत. इथे मी हिरवीवाली शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही हवं तर मार्केटमध्ये पिवळी आणि लाल कलरची शिमला मिरची भेटते, तीसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. आता भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला 1 ते 2 मिनटापर्यंत परतून घ्यायच्या आहेत. कोबी ॲड केलेला आहे मी. खूप छान अशी ही शेजवान नूडल्सची रेसिपी होते, तुम्ही नक्की ट्राय करा. तर भाज्या आपल्याला 1 ते 2 मिनटं नीट छान परतून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण नूडल्स टाकायचे आहेत यामध्ये. नूडल्स जे आहेत ते आपल्याला भाज्यांसोबत छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सॉस ॲड करायचे आहेत. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. 1 चम्मच, छोटा चम्मच मी मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर काळी मिरी पूड ॲड केलेली आहे. अर्धा चम्मच काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि इथे 2 मोठे चम्मच तुम्हाला शेजवान चटणी जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. शेजवान सॉस जो आहे तो तुम्हाला इथे नाही घालायचा आहे. ती टेस्ट अजिबात येणार नाही तुमच्या शेजवान नूडल्सला. इथे आता शेजवान चटणी घातलेली आहे आणि सोया सॉस घातलेला आहे 1 चम्मच. इथे चटणी आणि सोया सॉस जो आहे तो तुम्हाला तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग इथे घालायचा आहे. तर आता आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि अशा प्रकारे आपले शेजवान नूडल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तर बेसिक इन्ग्रेडियंट्स आणि छानपैकी आपल्याला ही शेजवान नूडल्स जे आहेत ते रेडी होतात. तर आपले शेजवान नूडल्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि आता आपण याचे प्लेटिंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे नूडल्स जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.